नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तुम्ही थोड्या दिवसापूर्वीच माझ्या कोकण वेब सिरीज मध्ये म्हणजे कोकण घर बसल्या कोकण दर्शन या सिरीज मध्ये तुम्ही माशांचे व्हिडिओ बघताय। म्हणजे हरणेचा माशांचा लिलाव तुम्हाला मी दाखवला, हरणे बंदरला कसा होतो। आजचा देखील मी फिश लवर साठीच घेऊन आलेले आहे। मी आजचा व्हिडिओ तुम्हाला असा दाखवणार आहे की यामध्ये तुम्ही मालवण फिश मार्केट बघाल। म्हणजे मालवणमध्ये फिश मार्केटचा माशांचा लिलाव कसा होतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे। आजही तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओ पाहायचे आहेत। चला स्टार्ट करूया आपण आजच्या व्हिडिओला। तर आता आपण आलेलो आहो मालवण फिश मार्केट पाहायला। म्हणजेच मालवणमध्ये तुम्ही बघू शकता इतकं सुंदर क्लायमेट आहे, पक्षी, आकाश आणि इथली लोक सगळं अगदी भारी वाटते। सुरुवात करतोय आपण बोंबील पासून। इथे बोंबील बघताय तुम्हाला वाट्यावरती देखील बोंबील मिळतात आणि लिलाव जेव्हा होतो तेव्हा लिलावामध्ये देखील तुम्हाला मासे मिळतात। या सगळ्या गोष्टी इथे लिलाव चालू आहे। त्यामुळे इथे जे लागलेले मासे बघताय तुम्ही हे 200 रुपये प्रमाणे आहेत। म्हणजे वाटा 200 रुपये। तुम्ही जितकं लिलाव कराल, काही 100ला मिळतात, 200ला मिळतात। मोठमोठ्या मच्छी 1000, 2000, 5000 जेवढी बोली लावू त्याप्रमाणे लिलाव होत असतो। आता प्रत्येकाचा धंदा आहे, त्यामुळे ज्याप्रमाणे ते लोक लिलाव करतील त्याप्रमाणे समोरची व्यक्ती घेत असते। बार्गेनिंग करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे मला तर प्रॉन्स जास्त आवडतात, त्यामुळे मी जिकडे प्रॉन्स दिसतील आणि जिकडे सुरमई दिसेल त्याच ठिकाणी जास्त जात असते। पण खरं म्हणाल ना तर बाकीची मच्छी म्हणजे हे काटला वगैरे अशा ज्या मच्छी आहेत ना काटेरी, या सगळ्यात जास्त चवीला असतात आणि आपल्याला त्याची जास्त माहिती नसते। आपण फक्त मोठमोठी सुरमई बघतो, जसं की आता मी पाहायला चालले ही मोठमोठी सुरमई बघतो आणि आपल्याला वाटतं की फक्त सुरमईच बेस्ट आहे। तर चला मी पण इतरांप्रमाणे तुम्हाला सुरमईच दाखवते। बघताय तुम्ही इतकं जबरदस्त फिश मार्केट आहे। इथे एक सुरमई फिश कटिंग चालू आहे। प्रत्येक कोळीण बायका आहेत आणि प्रत्येक जण मच्छी घेण्यासाठी इथे आलेले आहे। तुम्हाला पूर्ण फिश मार्केटच मी दाखवते, जेणेकरून तुम्ही इथे येण्यापूर्वी हा व्हिडिओ बघाल आणि तुम्हाला फिश पण कळतील किती ताजे ताजे असतात ते। बघताय केवढी मोठी सुरमई आहे, हलवा, पापलेट, काटेरी मच्छी, प्रॉन्स, खूप भारी भारी सगळी मच्छी आहे। ही जी मोठी सुरमई आहे ना ही तुम्हाला अगदी जास्तीत जास्त बार्गेनिंग केलीत ना तर तुम्हाला ही सगळ्यात मोठीवाली 1000ला मिळणार। नंतर ती 700, 500, 800 अशा वेगवेगळ्या रेंजने मिळते। तुम्हाला बार्गेनिंग करावंच लागतं। बाजूला समुद्र आहे मालवणचा आणि त्याच्या बाजूलाच हा लिलाव होतो आणि मच्छी असते, त्यामुळे बघायला पण खूप भारी वाटतं आणि फिश घ्यायला पण भारी वाटतं। इथे बघा काकी मस्तपैकी फिश कटिंग करत आहेत। ही सगळ्यात मोठी आहे, म्हणजे 5 किलोपेक्षाही जास्त आहे। बघताय तुम्ही आणि हलवा पण इतका मोठा आहे ना, खूप भारी वाटते। मला तर बोलतानाच आणि व्हिडिओ करतानाच तोंडाला इतकं पाणी सुटते की असं वाटते कधी एकदा मी फिश घेते। सगळीकडे बघावं तिकडे मोठमोठ्या सुरमईच आहेत, कारण जास्त करून सुरमई मच्छीला जास्त डिमांड असतो इकडे। कारण सगळे सी फूड मार्केटमध्ये सुरमई थाळी खूप जास्त फेमस आहे, बिकॉज टेस्टी असते सुरमई। त्यामुळे सुरमई सगळीकडे जास्त आहे। चला आपण अजून बऱ्याच मच्छी बघायच्यात, बऱ्याच व्हरायटीच्या मच्छी बघायच्यात। आता हे वाटे तुम्ही लिलाव म्हणताय ना, तर हे वाटे आहेत 100 रुपये, 200 रुपये, 150 रुपये, 500 रुपये। आता तुम्ही बोली जशी लावाल त्याप्रमाणे तुम्हाला मासे मिळत असतात। तर आपण थोडं बोली लावत जायचं म्हणजे आपल्याला अजून स्वस्तमध्ये मच्छी मिळते। तर इथले पापलेट तर तुम्ही बघू शकाल इतके भारी आहेत ना, आणि सुरमई तर सगळ्यात जास्तच भारी आहे। त्याचप्रमाणे इतर मच्छी देखील अवेलेबल आहेत। पण हे बघा या काकी चेक करतायत की खरंच ताजी आहे ना। काय सांगायचं राव, बाजूलाच फिश मार्केट आहे, मच्छी ताजीच मिळणार तुम्हाला। लय भारी वाटतंय, मला तर खूप जास्त आनंद होतोय हा मच्छी मार्केट बघताना। तुम्हाला देखील आनंद होतोय ना मच्छी मार्केट पाहताना? मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला देखील आनंद होतोय की नाही। आणि चला आता आपण थोडा समुद्राचा सुद्धा व्ह्यू बघूया, आणि मच्छी तर बघायचीच आहे आपल्याला। चला आपण थोडा समुद्राचा व्ह्यू बघूया आणि त्याचबरोबर मच्छी देखील बघणार आहोत। वाव, काका देखील मच्छी चेक करतायत। तुम्ही बघितलं असेल इथे आहे ना ऑलमोस्ट ठिकाणी सुरमई आणि पापलेटला जास्त आपल्याला म्हणजे पाहायला मिळत आहेत, कारण सगळे सी फूड मार्केट आहे, त्यामुळे सगळीकडे याच दोन गोष्टीला जास्त डिमांड असतो। सुकी मच्छी पण मिळते बरं का, म्हणून तुम्हाला सुकी मच्छी सुद्धा दाखवायला आणले। हा सगळा सुकी मच्छीचा सेक्शन आहे। आता पुन्हा एकदा मी तुम्हाला सुरमई मच्छीच दाखवणार आहे, कारण का इकडे जास्त सुरमई मच्छी आहेत त्यामुळे। चला फिश मार्केट बघताय ना, नक्की बघत राहा फिश मार्केट। अजून कोणकोणत्या प्रकारचे तुम्हाला फिशचे व्हिडिओ पाहायचे आहेत, अजून कोणता बाजार तुम्हाला बघायचा आहे हे देखील मला कळवा।
आणि आपण अशाच व्हिडिओ बघत राहणारच आहोत. अजून मच्छी पाहायची आहे आपल्याला, कारण का फिश मार्केटला आल्यानंतर आपण मच्छीच बघणार आहोत, दुसरं काहीच बघणार नाही आहोत. त्यामुळे चला, मी फिश मार्केट मी बघितलेलं आहे. मोठमोठे हे बघू शकता, मोठमोठे मासे वगैरे आहेत खूप जास्त. सो चला, आता मी तुम्हाला थोडा बाजाराचा व्ह्यू दाखवते, तुम्ही फिश मार्केट बघून घ्या. आता आपण या ज्या पाट्या बघतोय ना, या पाट्या ज्या आहेत ते मोठमोठे जे मासळीवाले असतात ना, मोठमोठे हॉटेल्स वगैरे, ते घेऊन जातात इथून पाट्या, आणि कोळीण बायका देखील घेऊन जातात. इथे मी खूप मोठी मच्छी बघितली, ती म्हणजे ही या मच्छीचं नाव मला सिरियसली माहीत नाही आहे, पण खूप मोठी होती आणि ही खूप टेस्टी पण असते. काही लोक याला काळी सुरमई वगैरे म्हणतात. तुम्हाला माहिती असेल नाव तर मला कमेंटमध्ये कळवा की या मच्छीला काय म्हणतात. इथे बऱ्याच साऱ्या मच्छी मला अशा दिसल्या ज्यांची नावं मला स्वतःला माहिती नाही, तर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करा. बघा ना, सगळे कोळीण लोक मच्छी त्यांची मच्छी बोली लावून स्वतः घेऊन चाललेले आहेत. आणि जसं म्हटलं की मला या मच्छीचं कमेंट करून नक्की नाव सांगा, बिकॉज मला तर माहिती नाही आहे. तर हा मालवणचा फिश मार्केट तुम्हाला कसा वाटला? इथे लिलाव थोडा मी दाखवला नाही, फक्त तुम्हाला फिश मार्केटच दाखवलं, कारण का इथे येण्यापूर्वी तुम्हाला फिश मार्केट कसं आहे माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला मी फिश मार्केट दाखवलं. सो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल, बिकॉज जे फिश लवर आहेत आणि स्पेशली कोकणी लोक आहेत, नॉन कोकणीसुद्धा, बिकॉज नॉन कोकणी लोक इकडे फिरण्यासाठी फक्त सी फूड खायला येतात, त्यांनी ताजी ताजी मच्छी नक्की बघा, मालवणची मच्छी. आणि मी तर बघितलेली आहे. आणि चला, आता मी समुद्राचा अशा प्रकारे व्ह्यू बघत बाय बाय करते तुम्हाला. आणि पुढची व्हिडिओ कोणती पाहायची आहे लवकरच सांगा. चला, बाय बाय. येवा कोकण आपलोच असा. सो मग मालवण फिश मार्केट तुम्हाला नक्की आवडलं असेल ना? नक्कीच आवडलं असणार, कारण का कोकणकर म्हटल्यानंतर फिश लवर तर सगळेच असतात, इवन मी सुद्धा आहे. सो हा व्हिडिओ आवडला तर जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.